जालना जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी झाली। यात घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव रस्ताच रामसगाव शिवारात अर्ध्या बाजूने वाहून गेलाय। तसेच या रस्त्यावरील पुलेही धोकादायक आल्याचं दिसून येते। यामुळे या रस्त्यावरील 7 गावांचा मार्ग धोकादायक मानलाय। म्हणूनच आधी दुष्काळ त्यातच आला अधिक मास, आधीच रस्त्याचे होते हाल त्यातच अतिवृष्टीमुळे झाले बेहाल असंच म्हणावे लागेल। या रस्त्यावर मुरमा, सेवता, लिंगशेवाडी, बाणेगाव, सोंदलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव अशी 7 गावे येतात। गेल्या 20 ते 25 वर्षापासून घनसावंगी तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून प्रचलित असणाऱ्या मुरमा ते भोगगाव रस्त्याची फारच बिकट अवस्था झाली होती। मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने थोडी मलमपट्टी केली आहे, परंतु नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे रामसगाव शिवारात अर्ध्या बाजूने रस्ताच वाहून गेलाय। तसेच या नळकांडी पुलावर नुसत्याच वरती मलमपट्टी करून 7 फूट पूल केला आहे। पूल अक्षरशः जमिनीतच डुबून गेलेला आहे। मुरमा ते भोगगाव रस्त्यावरील झाप्या चढावरील पूल व सेवता येथील टिळे वस्तीवरील पूल, बाणेगाव ते बाणेगाव फाटा रस्त्यावरील मुख्य रस्त्यावरील पूल या 7 गावाच्या दळणवळणाचा मुख्य रस्ता असून मुख्य बाजारपेठ असलेल्या तीर्थपुरी येथे जाण्या येण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। यात त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। म्हणूनच आधी दुष्काळ त्यातच आला अधिक मास, आधीच रस्त्याचे होते हाल त्यातच अतिवृष्टीने झाले बेहाल असंच म्हणावे लागेल। मध्यंतरी काही दिवसापूर्वी हा रस्ता खराब असल्यामुळे बाणेगाव, भोगगाव, सेवता येथील ग्रामस्थ रामसगाव मार्गे तीर्थपुरीला येत होते, परंतु रामसगाव येथील पुलावरही सद्यस्थितीत भयानक पाणी वाहत असून यामुळे या ग्रामस्थांना मुरमा मार्गे जाण्याची वेळ येत आहे।